गेलं आमच्या घरामध्ये, चांगल्या चांगल्या वस्तू होत्या, कोण करणार आहे आमच्यासाठी? आता आमच्या घराची भरपाई कोण देणार आहे? एवढं सांगतो आम्ही, केमिकल कंपनी हटवतो, तुम्ही हटवता का? आज आमच्या एवढं वस्तीवाणी गेल्यात, कुठून आज आमच्या घराचं एवढं नुकसान झालंय बघा, घरामध्ये काहीच नाही राहिलंय. कसं करायचं आम्ही? कुठं राहायची लहान मुलं घेऊन आम्ही? आता किती हा प्रकार घडला, तुम्ही कुठे होता आणि मी माझ्या माहेरी होती, माझ्या आईकडे राहायला होती मी कालपासून. घरात कोण होतं? घरात कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. सगळे बघायचं चांगल्या चांगल्या वस्तीवानी सगळ्या फुकट गेले सगळे. घरात बघा पूर्ण वरतून पत्रा फुटले, काहीच नाही राहिले माझ्या घरामध्ये. आता आम्हाला कुठून करणार? आता आम्हाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. आता सरकारकडे तुम्ही नेहमी अशा प्रकारे तक्रार केलेला होता की हे सगळं हलवा, पण 3-4 वर्षापूर्वी पण हे सगळं झालंय. पण अनेक पिढ्या इथे राहतात तुमच्या? सगळ्या पिढ्या. आज आम्ही ना, आज आमची 4थी पिढी इथे राहते. विचार करा आम्ही किती वर्ष राहतो. मग आणि ही कंपनी नंतर आलेली आहे? कंपन्या नंतर झाल्यात, पहिले आम्ही राहिलो इथे. आता काय? आता या पुढे काय? आता तुम्ही आता पुढे इथे राहणार, भीती तर हवे. एक तर आम्हाला पुनर्वसन करून द्या, एक तर त्यांचं पुनर्वसन करा. आता हीच अपेक्षा करतो आम्ही, दुसरी काय अपेक्षा करणार आहेत आम्ही? तर आपण बघितलं, ह्या डोळ्यातले अश्रू आहेत, या भावना आहेत, या तीव्र भावना आहेत अशा प्रकारच्या, की आमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी राहतात. प्रशासनाला अनेक वेळा पत्राद्वारे स्वतः तोंडी विनंती केलेली आहे की या ठिकाणची MIDC दुसरीकडे हलवा, जेणेकरून आमच्या लहान बालकांना, येणाऱ्या पुढची पिढीला हा धोका निर्माण होणार नाही. मात्र प्रशासन या संपूर्ण घटनेकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करते, अशा प्रकारचा आरोप जो ताई करतायत. अनेक घरातल्या ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तू त्याने कण करून पैसे साठवून विकत घेतल्या होत्या, त्या सगळ्या वस्तूंचा चक्काचूर झालाय.